पोलीस स्टेशनचे पी.आय. माळाकोळी नीलपत रेवार साहेब यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त होईल, तरी सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचंय. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे हायस्कूल या ठिकाणी आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत. तसेच आवर्जून उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आता सर्वांचं नाव घेता आता मुलांचे खूप गडबड आहे, त्यांना लवकर स्टेजवर यावं असं वाटतं, कारण त्यांची एनर्जी तिथंच संपून जाईल. फक्त सांगायचंच एवढं, सोनटके सरांनी सांगितले ध्येय, सरपंच साहेबांनी सांगितली कला आणि शिक्षण, या 2-3 गोष्टीवरतीच मी थोडं बोलणार आहे. शिक्षण, एज्युकेशन म्हणतो, हा लॅटिन शब्द आहे. शिक्षण हा 3 अक्षरांनी बनलेला आहे. शिक्षण म्हणजे काय? मुलामधले सुप्त गुण शोधणे, त्याचं संवर्धन करणे आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणे. या 3 क्रिया ज्या ठिकाणी एकत्र घडतात त्याला आपण शिक्षण म्हणतो. तिथे होतंय काय, हे कुठं घडत नाही. आपल्यामधले सुप्त गुणच शोधले जात नाहीत. शोधलेच तर त्याचं संवर्धन होत नाही, झालंच तर त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही. मग कधी कधी आपल्याला असं वाटतंय पोलीसमध्ये आहे आणि गातो किती छान, त्याच्यामध्ये कला होती पण त्याला योग्य व्यासपीठ मिळालं नाही, म्हणून त्यांना या क्षेत्रात यावं लागलं. ते ज्या क्षेत्रात असतात ते क्षेत्र त्यांच्या आवडीचं असत नाही. आपल्या पालकांचं होतं काय माहिती का, ज्याला गायनाची आवड आहे त्याला आपण भूमितीचे प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला कलेची आवड आहे त्याला आपण गणिताचे प्रमेय सोडायला सांगतो. ज्याला इंग्रजीची आवड आहे त्याला आपण डान्स रियालिटी शोमध्ये जायला सांगतो. आणि ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याला सांगतो आपण मैदानामध्ये गेला पाहिजे आणि सचिन तेंडुलकर झाला पाहिजे. मुलांना कधीही असं प्रेशर करायचं नाही. त्याच्यात तो गुण आहे, त्याच्यामध्ये त्यानं सर्वस्व दिलं पाहिजे, त्याच्यात सर्वस्व यश मिळतं. मला सांगा, सचिन तेंडुलकर 12वीमध्ये इंग्रजीमध्ये नापास आहे. त्याच्यामध्ये कला होती म्हणून तो आज क्रिकेटचा सर्वोत्तम फलंदाज आहे, सर्वोच्च स्तरावरती आहे. आणि त्या सचिन तेंडुलकरचा 12वीच्या पाठ्यक्रमामध्ये, अभ्यासक्रमामध्ये धडा पण आहे. त्यासाठी मुलांना जे वाटतंय ते केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक मुलामध्ये कला आहे, पण कोणाची ती कला मृत स्वरूपाची आहे, कोणाची अमृत स्वरूपाची आहे. आपल्याला माहिती आहे पाण्यापासून वीज निर्मिती होते, पण कधी त्याला गती दिली तर. आपल्याला माहिती ताकापासून लोणी होतं, पण कधी त्याला उसळलं तर. प्रत्येकामध्ये वेगवेगळा कलागुण आहे. आपण जर एखाद्याला म्हटलं आपल्याला सचिन तेंडुलकर सारखा षटकार जमेल का हो, नाही जमणार. मला सांगा, ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दीदीला येईल का, नाही जमणार लता दीदीला. लता दीदी सारखा आवाज अशोक सराफला जमेल का, नाही जमणार. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कलागुण आहेत. ज्या दिवशी आपल्यातली
कला आपल्याला सापडली त्या दिवशी आपलं जीवन सुंदर होऊन जातं. प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. संकट असतात, पण संकटाला अशी टक्करच दिली पाहिजे असं काही नाही. संकटासमोर कधी छाती काढून छत्रपती शिवरायांसारखं समोर गेलं पाहिजे, तर कधी संकटाला मिश्किलपणे बघितलं पाहिजे, तर कधी संकटाला वळसा घालून पुढे चालत राहिलं पाहिजे. पण आपल्याला चालायचं आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे हे स्वप्न मात्र कायम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्यासाठी लागतो कमालीचा आत्मविश्वास. आता मुलांसाठी मला सांगा, जंगलाचा राजा कोण आहे? सांगा बसलेले. अरे जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. बरोबर आहे. आता शांत बसायचं. आता मी तुम्हालाच विचारतो, आता तुम्हीच जास्त बडबड करता. जंगलाचा राजा कोण आहे? व्हेरी गुड. सर्वात ताकदवर प्राणी कोणता? हत्ती. बरोबर का? सर्वात उंच प्राणी कोणता? व्हेरी गुड. इकडे आवाज येतो. जिराफ. सर्वात धावतो कोण जास्त? काय वेगळंच बोललो काहीतरी. चित्ता. बरोबर आहे. जंगलात नाचतो कोण छान? जंगलामध्ये गातो कोण चांगलं? कोकिळा. बरोबर का? कोकिळाच का? बर. मला सांगा, त्या सिंहाला कोकिळासारखं गाता येतं का? मोरासारखं नाचता येतं का? चित्त्या इतकं फास्ट पळू शकतो का? नाही पळत. जिराफ इतका उंच आहे का? आणि हत्ती इतका ताकदवर आहे का? मग त्याला जंगलाचा राजा कोण बनवलं? हा? त्यानंच जाहीर केलं की मी जंगलाचा राजा आहे. त्याचं कारण त्याच्यामध्ये असलेला कमालीचा आत्मविश्वास. ज्यावेळेस तो सकाळी उठतो त्यावेळेस असा रुबाबात चालतो, आणि जर समोरून प्राणी आला तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतो, सांगतो मी जंगलाचा राजा आहे, बाजूला हो नाहीतर शिकार करून टाकेल. हा कमालीचा आत्मविश्वास प्रत्येकामध्ये असला पाहिजे. प्रत्येकामध्ये हा कमालीचा आत्मविश्वास असला पाहिजे. आता मला माहिती प्रत्येकाला झाली गडबड मुलांना. आता मी पण उरकत घेतो. तसेच संस्थेचे संचालक केंद्रे सर यांनी रोपट्याचं वटवृक्ष तयार केलं, त्याबद्दल खरंच सर तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस पण शुभेच्छा. असंच वटवृक्ष तुमचं वाढत राहावं याबद्दल मी पुढे शुभेच्छा देतो आणि माझे वाढलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कला, ध्येय, शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे. सगळ्यात